आपल्यामधील बऱ्याचशा लोकांना या 3 योजना माहितीच नाहीत. कारण की या योजनेच्या अंतर्गत सरकार देते महिलांना बिनव्याजी 15 लाख रुपयांचं कर्ज. एवढंच नाही तर या 15 लाखाच्या व्याजामध्ये आपल्याला 30% सबसिडी देखील मिळते. सरकारच्या नेमकं त्या कोणत्या योजना आहेत, चला ते पाहूया. महिलांना उद्योगामध्ये मदत करणाऱ्या प्रमुख 3 योजना आहेत. पहिली योजना आहे आई कर्ज योजना. या योजनेमध्ये महिलांना 15 लाखाचं बिनव्याजी कर्ज मिळतं, ज्यावरती 4.5 लाख रुपये स्वतः सरकार त्याचं व्याज भरतंय. यानंतर यामध्ये दुसरी योजना आहे ती उद्योगिनी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना 3 लाख रुपयाचं कर्ज मिळतं. कोणतंही तारण ठेवण्याची गरज नाही, कोणतेही कागदपत्र देण्याची गरज नाही. 30% सबसिडी देखील मिळते. यामध्ये तिसरी योजना आहे महिला समृद्धी योजना. या योजनेच्या अंतर्गत देखील महिलांना 3 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज मिळतं. बघा, सरकारच्या या 3 योजना आहेत. या 3 योजनेच्या अंतर्गत आपण बिनव्याजी कर्ज घेऊन आपला उद्योग चालू करू शकतात. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, बँकेमध्ये कर्ज काढायला विविध प्रकारची डॉक्युमेंट्स द्यावा लागतात, सिव्हिल स्कोअर लागतो. तेवढं करूनही आपलं लोन पास होत नाही. पण सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून आपण बिनव्याजी कर्ज काढून आपला उद्योग चालू करू शकतात.